नमस्कार, टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. छोट्या मोठ्या भुकेसाठी आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटत असल्यास आपण हे लाडू नक्की ट्राय करू शकता. तोंडात टाकताच विरतात आणि महिनाभर सुद्धा टिकून राहतात, तेही बिना पाकाचे. चला तर यासाठी आपण इथे 1 किलो रवा घेतलेला आहे. साखर आपल्याला 800 ग्रॅमच घ्यायची आहे. ते 200 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. आता इथे कढई तापवायला ठेवली होती, त्यामध्ये अर्ध तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा रवा घालायचा आणि मंद आचेवर छान भाजून घ्यायचा. रवा भाजताना कुठलीही घाई करायची नाही. अगदी हलका होईस्तोवर रवा छान भाजून घ्यायचा. रवा लाडू बनवताना नेहमी रवा हा बारीकच घ्यायचा. आपल्याकडे बारीक नसला तर तो मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचा. रव्याच्या प्रमाणात आपल्याला साखरेचे प्रमाण कमीच ठेवायचं असतं. त्यासाठी आपण इथे 800 ग्रॅमच घेतलेली आहे साखर. आता 1 किलो रवा भाजायला आपल्याला 25 ते 30 मिनिट लागू शकतात. तर असा व्यवस्थित रवा भाजल्यामुळे आपले लाडूसुद्धा फार स्वादिष्ट बनतात. आता रवा छान हलका होत चाललेला आहे. तुम्ही बघू शकता आधीच्यापेक्षा रंग थोडा तांबूस झालेला आहे. आपल्याला रवा फार लाल होऊ न देता छान असा थोडा तांबूस होऊ द्यायचा आहे. त्यामुळे लाडूसुद्धा छान खमंग लागतात. आता ही बॅच आपली झालेली आहे. आपण दुसरी बॅचसुद्धा अशीच भाजून घेणार आहोत. आता आपण त्या कढईमध्ये तूप घालून दुसरा रवासुद्धा यामध्ये घातलेला आहे. आता हा सुद्धा भाजून घ्यायचा. तुम्ही बघू शकता हा आधीचा किती पांढरा आहे आणि तो किती छान झालेला आहे. असा तांबूस रंगावर भाजल्यामुळे लाडूसुद्धा छान होतात. आता आपला रवा बारीकच आहे, तरी पण आपल्याला साखर मिसळून ठेवल्यानंतर आणखी मिक्सरला फिरून छान बारीक करून घ्यायचा आहे, कारण त्याला मग छान बाइंडिंग येतं. दुधाचा हात वगैरे काहीच घ्यायची आवश्यकता राहत नाही आणि लाडू छान जोडले जातात. आता हा सुद्धा रवा छान भाजत आलेला आहे. आधी भाजलेला आणि हा एकत्र करायचा. आता गॅस बंद करायचा आणि आपली कढई गरमच आहे. कढईला खाली लागू शकतो, त्यामुळे तो हलवूनच घ्यायचा. आता आपला रवा थोडा थंड झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. साखर घालताना रवा फार गरम नको, नाहीतर साखरेला पाणी सुटू शकतो आणि फार गारही नको. गार असला तर साखर रव्यामध्ये मुरणार नाही. आता पिठी साखर ही चाळणीने गाळून घ्यायची, पण त्यामध्ये खडी साखरेचे खडे झालेले असतात, त्यामुळे ती मिसळणार नाही आणि फार जुनीसुद्धा नको. आता रव्यामध्ये पिठी साखर घालून मिसळून झालेलं आहे. चांगलं एकत्र करून अशी रवा आणि साखर चांगली घट्ट दाबून ठेवायची आणि त्यावरती झाकण ठेवायचं. त्यामुळे साखर रव्यामध्ये छान मुरते. झाकून ठेवून 1 तास झालेला आहे. छान मुरलेला आहे आणि ते मिश्रण आपण मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला तो दाखवू शकले नाही. आता हे एकत्र मिश्रण झालेलं आहे. त्यामध्ये विलायची पावडर घालायची, चांगली मिसळून घ्यायची आणि एक एक लाडू असा वळून घ्यायचा. फक्त रवा भाजायलाच मेहनत जास्त घ्यावी लागते. पाक बनवायचं अजिबात टेन्शन नाही आणि त्याला आपल्या आवडीनुसार चारोळी, पिस्ता किंवा काजू असे एक एक लावून घ्यायचे. तुम्ही बघू शकता लाडू अजिबात वळायला कठीण जात नाही. मिश्रण कोरडं वाटत असलं तर लगेच मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचं आणि लाडू वळायला सुरुवात करायची. एक लाडू तोडून दाखवते किती नरम झालेला आहे. पाकाच्या लाडूपेक्षा हे लाडू बरेच दिवस टिकून राहतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.